संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी दस्तूर खुद्द शरद पवार यांच्या समोर राष्ट्रवादी गटाने राडा केला होता। त्याच अनुषंगाने व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बूथ कमिटीशी चर्चा होणार होती। त्यानुसार बूथ कमिटीशी चर्चा करण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्स देखील घेण्यात आली। मात्र या कॉन्फरन्सला खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी स्वतः पाठ फिरवली। त्याचबरोबर त्यांच्या कार्यकर्त्यांनीही पाठ फिरवल्याचे चित्र दिसून येत आहे। पाहूयात ही बातमी। फलटणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 22 फेब्रुवारी रोजी झालेल्या संवाद मेळाव्यात दस्तूर खुद्द शरद पवार यांच्या समोर राष्ट्रवादीच्या गटामध्ये राडा झाला होता। त्यामुळे साताऱ्यात व्हिडिओ कॉन्फरन्सच्या द्वारे बूथ कमिटीशी संवाद साधण्याचा प्रयत्न करण्यात आला। मात्र या व्हिडिओ कॉन्फरन्सच्या संवादाला खासदार उदयनराजे भोसले यांनी पाठ फिरवली। त्यांच्याबरोबर इतर त्यांचे कार्यकर्ते त्यांनीही पक्षाच्या या महत्त्वाच्या मीटिंगला दांडी मारल्याने पुन्हा राष्ट्रवादी अंतर्गत वाद लोकसभेच्या पूर्वीच पक्षाच्या समोर उभा ठाकला गेला आहे। आमदारांच्या वादाचे पडसाद उमटल्याचे दिसून आले आहे। खासदार उदयनराजे भोसले यांनी भाजपमध्ये जावे अशी इच्छा व्यक्त करणाऱ्या त्यांच्या समर्थकांनी या संवादाला पाठ दाखवली। सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बूथ कमिटी अध्यक्ष व सदस्यांशी संवाद साधण्यासाठी दस्तूर खुद्द शरद पवार यांनी सातारा जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना अद्ययावत माहितीसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन केले होते। त्याची जय्यत तयारी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, सरचिटणीस राजकुमार पाटील, सारंग पाटील, ॲडव्होकेट नितीन भोसले, महिला जिल्हाध्यक्ष जयश्री पाटील यांनी केली होती। त्यानुसार सातारा जावळी, वाई, महाबळेश्वर, फलटण, खंडाळा, कोरेगाव, कराड दक्षिण, कराड उत्तर व पाटण विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्ते उपस्थित राहिले होते। व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे शरद पवार व राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बूथ कमिटीशी संवाद साधला। याच्यात कारण नसताना एक निर्माण केलं, पंजाबने काही दिलं आणि समाजाची फसवणूक करणं हेच काम या सरकारने केलेलं आहे। आणि त्यावर मी जे सांगितलं की या निवडणुकीमध्ये ही भूमिका आपण सगळ्यांनी वाचू आणि परिवर्तन झाल्याच्या नंतर या सरकारने जी फसवणूक केलेली आहे त्या फसवणुकीतून धनगर समाज असो, मराठा समाज असो, मुस्लिम समाज असो, या सगळ्यांना ज्या द्यायचा पूर्वीच्या सरकारने निर्णय घेतले इतकी अंमलबजावणी आपण करू। लोकसभेच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत म्हणून आपण सगळ्यांनी येणारी निवडणूक लढवण्यासाठी कामाला लागायचे आणि प्रत्येक बूथवर आपण आपला बूथच्या कमिटीचे सगळे सदस्य यांनी घरं उठून घेऊन प्रचारात सुरुवात केली। केंद्र सरकारच्या बाबतीत आणि राज्य सरकारच्या बाबतीत पवार चुकीच्या धोरणाच्या बाबतीत आताच मार्गदर्शन आपण सगळ्यांना सुनील माने यांनी काही आकडे सांगितले, मी आम्हाला आमच्याकडे असणारे आणि आदरणीय पवार साहेबांनी चौकशी मला सांगतो। सरकारने विचारलं लोकसभेची निवडणूक लवकरच जाहीर होईल याची कल्पना आपल्या सर्वांना आहे। निवडणूक जाहीर झाल्याच्या नंतर निवडणुकीचा कार्यक्रम स्पष्ट होतो आणि आत्मप्रयोग घेण्याचा प्रत्यक्ष प्रमाणात जाहीर कार्यक्रमाची सुरुवात या सगळ्या कार्यक्रमाच्या पूर्वी तर आपल्या माझे दोन प्रश्न आहेत। जे आपले युवक आहेत ते बेरोजगार झाले, आपल्या एमआयडीसी काही प्रमाणात बंद पडलेले, त्याचप्रमाणे आपला शेतकरी वर्ग जो शेती करतो त्यामध्ये सर्वात महत्वाची अडचण लाईट बिल आहे। लाईट बिल इतक्या प्रमाणात वाढले, मी एक सहकारी पाणी पुरवठा संस्था चालवतो, आता लाईट बिल भरणं अशक्य झालेलं आहे। लाईट बिल संदर्भात, खताच्या किमती संदर्भात केरळचे चार्जेस सुद्धा इलेक्ट्रिसिटीचे भरावे लागतात। त्यामुळे पाणी पुरवठा संस्था जवळजवळ पश्चिम महाराष्ट्रातल्या सर्व अडचणी झाल्या आहेत आणि युवकांना
नियोजन असावं. धन्यवाद. नमस्कार. सूचना चांगली आहे. आपण बघितलं त्यावेळेला राज्यामध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं सरकार होतं त्यावेळेला शेतीला विजेचा प्रकार